आम्ही आता त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायचा प्रयत्न करतोय। याचं अपील जात पडताळणी समितीचं अपील हे शासन दरबारी बाकी ठिकाणी जसं होतं त्या पद्धतीने शासन दरबारी त्याचंच अपील झालं पाहिजे, जेणेकरून त्याला लवकर न्याय मिळेल। दुसरी गोष्ट, या प्रकरणामध्ये जे घडलंय ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे। राठोडांच्या जीवितावर जर तो हल्ला होत असेल किंवा काय प्रश्न तुमचा जरी असला तरी ह्या लोकांनी केलेली ही गंभीर चूक आहे। म्हणून आता आम्ही जो काही निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे त्यामध्ये तत्कालीन जे अध्यक्ष आहेत RL गगराणी अतिरिक्त जिल्हाधिकारी ते सेवानिवृत्त झाले 2019ला। त्यांच्यावर आता विभागीय चौकशी वगैरे काही सेवानिवृत्त झाल्यामुळे प्रस्तावित करता येत नाही। तथापि आता हे तुमचं प्रकरण तुमची तक्रार आम्ही गांभीर्याने घेऊन ज्यांनी या चुका केलेल्या त्या उपायुक्त तथा सदस्य सचिव श्रीमती वृषाली शिंदे, संशोधन अधिकारी श्रीमती अनिता राठोड यांना आज आम्ही निलंबित करीत आहोत। प्रश्न विचारायचे? अनिल परब। महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की जाच पडताळणी समितीचे कारनामे हे काय आजचे नवीन नाही आहेत। हे नेहमीचं काम झालंय, नेहमीचे तो पावसाळ्यात असं ते जाच पडताळणी समितीचं आहे। हे 2 अधिकारी आज सस्पेंड केले आहेत। चांगली गोष्ट आहे की त्यांनी प्रायमा फेसी मान्य केलं होतं की हे सगळी गडबड झालेली आहे, परंतु ते 3 वर्ष लागली। आपल्याकडे साधारण व्हॅलिडिटी एकदा सबमिट करायला म्हटलं तर निवडणुकीसाठी पण आपण आता 6 महिन्याचा कालच कायदा पास केला। 6 महिन्यामध्ये सर्वसाधारण व्हायला पाहिजे। आता ज्या वेळेला एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार होते आणि तो निवृत्त होतो, आज त्याच्यावरती काही कारवाई करू शकत नाही। साधी गोष्ट आहे शासनाची, ज्या वेळेला एखाद्या कामगाराची अधिकाऱ्याची तक्रार होते आणि तो जर रिटायर होतो तर पहिली त्याची पेन्शन थांबवली जाते। आपण ती पेन्शन थांबवली आहे का त्याची? नाही, पेन्शन थांबवली जाते, त्याचे सगळे ड्यूज थांबवले जातात। जोपर्यंत त्याला क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत त्याला शासकीय त्याचं काय दायित्व असतं ते दिलं जात नाही। आणि आजही तुमच्याकडे ही प्रोसिजर आहे की किती वर्ष झाली तरी त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही त्याला त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणू शकता। शासनाचे सगळे नियम जर आपण तपासले तर आपण हे करू शकता। आज ह्या 2 लोकांवरती आपण कारवाई केली आहे, परंतु ज्या एका आमदाराच्या जीवाशी हे प्रकरण आलेलं आहे, ह्या प्रकरणामध्ये आमदाराला धमक्या आलेल्या आहेत, आमदारावरती हल्ला झालाय 2दा। त्याच्यामुळे अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत तर या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नुसत्या केवळ 2 लोकांना सस्पेंड करून चालणार नाही, ते याच्यामध्ये फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे, कारण याच्यामध्ये आमदाराच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर केवळ याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी तर करतात, परंतु आपण याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून या सगळ्या प्रकरणाचा आमदाराच्या हल्ल्याशी संबंध आहे का, त्याच्यामध्ये दिलेले दाखले आहेत ते चुकीच्या पद्धतीने दॅट इज 420 चीटिंग करून कागदपत्र सबमिट करून मिळालेले दाखले आहेत, त्याच्यामुळे तो फौजदारी गुन्हा होतो। तर या निलंबनाबरोबर आपण त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार का? मंत्री महोदय। निश्चितच या संदर्भामध्ये भाई निश्चितच या प्रकरणामध्ये आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे। 2 लोकांना निलंबित केलेलं आहे। जे निवृत्त झाले ते 2019ला झालेले, 2019ला झालेले। आता त्यांनी त्यांचे ड्यूज घेतले का नाही घेतले हे थोडं तपासून पाहावं लागेल। निश्चितच फौजदारी कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही गांभीर्याने घेऊ, परंतु राठोडांना जे काही फोन आले असेल किंवा धमकी आली असेल त्याचा आणि जात पडताळणी समितीचे जे काही सदस्य किंवा जे काही अधिकारी असतील त्यांचा कुठं एकमेकाशी संबंध आहे का हे बी तपासलं जाईल। हे या संदर्भामध्ये नसता परब साहेब, परब साहेब यामध्ये ज्या सदस्यांना धमकी आलेल्या आहेत त्यांनी ती कंप्लेंट दाखल करायची। त्यांनी कंप्लेंट दाखल केली, याची चौकशी पोलीस करतात। त्याची चौकशी करण्याचे अधिकार आम्हाला नाही। त्यांना जे काही धमकी आलेले आहेत हा क्रिमिनल गुन्हा झालेला आहे, त्यांना गुन्हा झालेला आहे तो, त्याच्या आम्ही चौकशी कशी करणार आहे? अहो ते मला नाही, ते आमच्या खात्याला नाही, ते
नाही, तपासून माझ्या चौकशी माझ्या करून ते माझ्या करायला खात्याला कसले सांगताय. अधिकार आले? पोलिसाचं काम आम्ही करतोय का? एफआयआर करायचा अधिकार आम्हाला नाही. कुठल्याही खात्याचा मंत्री त्याचं खातं एफआयआर करू शकत नाही. हे वाक्य इकडे या सभागृहात मान्य होऊ शकत नाही. कुठल्याही खात्याला हा अधिकार आहे. सभापती महोदय, ज्या सदस्यांना अशा धमक्या आलेल्या आहेत ते तो विषय खातं तक्रार करू शकत नाही. हे सभागृहाला मान्य होऊ शकत नाही. असं माहीत जरी बंद केला असता तरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय असं समजून मी बोलतोय. आणि ते रेकॉर्डवर येतंय. मला वाटतं मंत्री महोदय पूर्ण उद्या आपण बसत त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित हे प्रकरण आहे असं त्यांचं वारंवार मंत्री महोदय अनिल परब जे एक मिनिट आपण बसा जरा खाली. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की ही घटना 12-13ची आहे, त्याची चौकशी झाली, त्याचा अहवाल सादर झालाय, त्याच्यामध्ये आपण 2 अधिकाऱ्याला आता सस्पेंड देखील केलंय, ते 19ला निलंबित झालेले आहेत, हे सगळं पटलावर आलंय. तथापि त्यांनी जो अर्ज केला आहे त्यावेळेस जी कंप्लेंट केली आहे त्याच्या अनुषंगाने पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश द्या. प्रश्न असा आहे, त्यांनी जी काही कंप्लेंट दाखल केली होती ती जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्याच्या विरोधात. त्यांनी केलेले बोगस कारनामे जे काय असेल त्या अर्जाच्या अनुषंगाने त्याची चौकशी होईल. केव्हा धन्यवाद. बसा. चुकीच्या प्रश्न मार्गाने क्रमांक केलेलं ते 4. काय